हाँ। सावेडी जैन स्थानक के लिए अभी कल ही मतलब कल अरुण काका का जन्मदिन का मतलब पुण्यतिथि दिन था, तो उन्होंने मतलब कारपोरेशन की ओर से संग्राम भैया के आगवानी से 75,000 स्क्वायर फुट का प्लॉट जैन स्थानक सावेडी के लिए मिला है कल। और आनंद ऋषि जी हॉस्पिटल का भी हमेशा कुछ ना कुछ काम रहता ही है, एक महत्वपूर्ण काम है, लेकिन वो आज किसी को पता नहीं है, लेकिन हो जाने वाला है। तो वो भी संकल्प, मैं भैया को बोला कि आज ये सभा में आप आते वक्त आओ, लेकिन संकल्प करके जाओ, तो वो भी काम होने वाला है। लेकिन वो संकल्प में सिद्धी रहती है ना, तो भैया को बोला तो बोले तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती होणार आहे, पण म्हटलं ऐसा नहीं, वो गुरुदेव को भी मालूम पड़ना चाहिए, उसके लिए आप आओ। तो ये काम अभी भैया को मैं विनंती करता हूँ कि 2 मिनट के लिए आप आ जाइए। आज आपल्या धार्मिक परीक्षा बोर्ड आनंदधाम या परिसरामध्ये दरवर्षीच परमपूज्य आनंद ऋषी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याकरता आपण शेकडो हजारो भारतभरामधून लाखो लोक या मार्च महिन्यामध्ये आपल्याकडे अभिवादन करण्याकरता या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येत असतात। आणि आज देखील 28 मार्च हा दिवस एक वेगळा दिवस म्हणून आपल्याकडं आपण सर्वजण या ठिकाणी अभिवादन करता येत असतो। पण हे होत असताना आपल्याला ज्ञात आहे की समाज या ठिकाणी येणं, अभिवादन करणं आणि हा संपूर्ण परिसर हा सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळी परंपरा आणि अध्यात्माचा, धर्माचा एक विचारधारा, वारसा जोपासण्याचं काम आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं अहिल्यानगरीमध्ये हे सातत्याने होत आहे। मग यामध्ये सगळेच गुरुवारी या ठिकाणी अनेक लोक वर्षभरामध्ये साधू साध्वी या ठिकाणी येत असतात आणि येत असताना ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या लोकांचे पदस्पर्श या भूमीमध्ये लागत असतात, ही भूमी ही अधिक ऊर्जा देणारी भूमी म्हणून हळूहळू पुढे चाललेली आहे। आणि ज्या भूमी साधू संतांच्या चरणस्पर्शानं ज्या ज्या वेळेला पुढे येत असतात, साधू संत येऊन जातात, तर काम करणारे अनेक शेकडो जे हात असतात, आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते असतात, मग या ठिकाणी असणारी आपली समाजाची बॉडी असेल, समाजाचं काम करणारे लोक असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, यांना अधिकचं बळ या भूमीतनं आपल्या येणाऱ्या साधू संतांच्या, साध्वींच्या ऊर्जा ज्यावेळेला या भूमीमध्ये लागतात, तर त्यावेळेला आमच्यासारखे लोक देखील या ठिकाणी काम करत असतात। म्हणून आपण जर पाहिलं तर मी अनेक वेळा सांगत असतो की पूर्वीचा हा मारसाब हा परिसर म्हणजे या परिसराला आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आनंद ऋषी महाराजसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळेला समाधीस्थळ या ठिकाणी झाल्यानंतर एक चांगलं स्थळ म्हणून निर्माण झालं। पण हा परिसर पूर्वी आपण पाहिलं तर याला येणारे रस्ते हे फार काही म्हणजे मार्च महिन्यामध्ये असल्यामुळे फार काही आपल्या अडचण येत नव्हती, पावसाळा नसायचा, पण रस्ते मात्र आपल्याला थोडे खराब असलेले आपल्याला पाहायला मिळायचे। पण मागच्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळे रस्ते, मग धार्मिक परीक्षा बोर्डकडे येणारा रस्ता, हे सगळे रस्ते आज आपण कॉन्क्रीटकरण झालं आणि याच्यातनं एक चांगलं वैभव या परिसरामध्ये उभं राहिलेलं आहे। म्हणून पुढच्या काळात आमचा प्रयत्न आहे की कुठंतरी एक मग सक्कर चौक असेल किंवा इकडच्या बाजूला असणारा स्वास्तिक चौकाचा परिसर असेल, इथं आपण नाव तर आनंद ऋषी महाराजसाहेबांचं मार्ग म्हणून नाव दिलेलंच आहे, महानगरपालिकेच्या अधिकृत हे ठराव देखील झालेले आहेत। पण ह्या सगळ्याबरोबरनं कुठंतरी एक भव्य दिव्य हे प्रवेशद्वार देखील झालं पाहिजे, असा एक मानस आमच्या सगळ्या कार्यकर्ते मंडळींचा आहे। पण या सगळ्या माध्यमातून सातत्यानं जसं आपण पाहतो की काही शहरांमध्ये एक वेगळी ओळख आहे आणि आता संतोष भवनीच्या कामाचा उल्लेख केला, असे अनेक कामं आपल्या अनेक समाजातील मंडळींनी आपल्याकडं केलेले आहेत। अनेक लोकांचं बंद हातानं योगदान देखील आपल्याला पाहायला मिळतं की जे कुठेही दान धर्म केल्यानंतर त्यांचं आपल्याला नावसुद्धा कधी काही बऱ्याच लोकांचं येऊ देत नाही, तसं अनेक लोक आज अनेक हात हे सातत्यानं आपल्या ह्या जैन सोशल फेडरेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या कामांमध्ये दिलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जसं काम पुढं जात असतं तशा अडचणी देखील वाढत असतं। कारण कुठेही आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी कुठेतरी चांगलं करणारे लोक असतात की ते होऊ नये याच्याकरता देखील एक टीम कार्यरत असते। पण त्याच्यामध्ये आपले कुंदन ऋषी महाराज असतील, सगळेच महाराज मंडळी असतील, साध्वी जे असतील, या सगळ्यांचे आशीर्वाद
सगळ्या बॉडीच्या मागं आहेत, सगळ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं आहेत. त्यामुळे त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आजपर्यंत तरी एकही काम किती जरी अडथळे आले पण थांबलं नाही. आणि तुमच्या आशीर्वादानं मी खात्रीने सांगतो की आज नाही पुढेही किती अडथळे आले तरी ते थांबणार नाही. कारण ही विचाराची, चांगल्या विचाराची परंपरा, चांगल्या विचाराची वारसा हे आनंदऋषी महाराजसाहेबांच्या समाधीस्थळाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं ही निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही कार्य असंच पुढं जात राहील. जसं समाजाचा आज आपण पाहतो की मोठ्या संख्येनं समाजाचा विस्तार देखील झालेला आहे. तसं आत्ता संतोष भाऊनी जसं सावडी स्थानकच्या वतीनं सांगितलं की आमचा तो देखील सगळ्यांचा मंडळीचा सावडीच्या स्थानकचा निर्णय झालेला आहे की तिथं देखील आपल्याला आता नवीन जागेमध्ये मोठं स्थानक आपल्याला जवळपास 75,000 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये त्या ठिकाणी सगळ्यांच्या योगदानातून निर्माण करायचं. तर त्याच्याकरता देखील आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादाने हे सगळं काम पुढं जाईल हेच या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर शाश्वती देतो. आणि पुन्हा एकदा आनंदऋषी महाराजसाहेबांच्या स्मृतीला नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय स्वामी. जय आनंद, जय आनंद, जय आनंद, जय आनंद. संग्राम भाई. हां, जो संतोष भाऊनी आम्ही दोघांनी मिळून किंवा त्याच्याबरोबर अनेक लोक आहेत बॉडीज, सगळ्यांनी आम्ही जो संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये मी अडथळ्याचं सांगितलं. ते अडथळे जरी आलेले असतात पण ते देखील आम्ही मार्ग लावणार आहेत. संकल्प आम्ही केलेला आहेत. कारण आता सांगितलं तर ते लोक अलर्ट होतात आणि ते आमच्या पुढे जाऊन आम्हाला ते काम करण्यामध्ये एक पावलं ते होणार आहे तर त्याला 3 पावलं चालू लागतात. त्यामुळे तो न सांगता संकल्प आम्ही सगळ्यांनी मिळून सोडलेला आहे आणि तो तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्ही पूर्ण करू. असं आहे, गुरुदेवची कृपा आहे. संग्राम भैया, तुम्हाला एक लक्ष आहे, एक लक्ष द्या की तुमचे वडील जे होते ना आणि तुमचे दादा होते ते गुरुदेव परम भक्त होते. और अरुण काका ने भी बहुत हॉस्पिटल के लिए काफ़ी अच्छा काम किया. समय समय पर जब भी उनको मतलब कोई बात कही तो उन्होंने वो काम है ना बहुत आसानी से किया. और वही जो संस्कार पिता के है वही संस्कार क्या है. और एक लक्षात घ्या संग्रामजी, इथलचा जे भी काम तुम्ही करतात ना त्याच्याने पुण्यच वाढणार आहे आणि ते पुण्य चांगल्या कामासाठी काम येणार आहे. हाँ, बस यही हमारी शुभकामना है. आगे